त्या आकृतीला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं. अँगल बायसेक्टर थेरम आपल्या डाव्या बाजूला तो कोन घ्यायचा. मग बरोबर लक्षात येतं AB बाय BC इज इक्वल टू AD डिवायडेड बाय BC. AB बाय BC इज इक्वल टू AD डिवायडेड बाय BC. इकडून कोण येऊ कुठून कोण येऊ कोण दुभाजक कुठे आणायचं तुम्हाला तुमच्या लेफ्ट साईडला एकदम हां भूमितीमध्ये आपल्या पद्धतीने आपण त्या आकृत्या काढून घेतल्या की मग आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं जातं. आता आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन. प्रॉपर्टी ऑफ लिहा माझ्यासोबतच. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन and their transversal. ट्रान्सव्हर्सल. तर मराठीतून याला 3 समांतर रेषांचा गुणधर्म असं म्हणतात. म्हणजे एकदम सिंपल आहे. 3 समांतर रेषांना जेव्हा एक छेदिका छेदते तेव्हा छेदिकेच्या एका अंगास होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढे असते. तर बघूया थेरम कसा दिलेला आहे. द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल थ्रू दॅट the ratio of the intercepts ratio of the intercepts made on a transversal by 3 parallel lines. 3 parallel lines by 3 parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel line. Same parallel lines. असा हा गुणधर्म आहे ज्याला आपण थेरम म्हणतो या ठिकाणी. वी हॅव टू प्रूव्ह दिस थेरम. हे आपल्याला सिद्ध करायचं. मैं एकदा वाचतो, लक्ष द्या. द रेशियो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. 2 पार्ट याचे येतात. फर्स्ट वन, द रेशियो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इथपर्यंत. द रेशियो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स हा झाला पहिला पार्ट.
दुसरा पार्ट काय, इज इक्वल टू द इथून इज इक्वल टू द रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी ऑफ द ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. म्हणून मराठीतून याला म्हणतात तीन समांतर रेषांना. लिहून घ्या. तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर, तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या तीन समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढेच असते. आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढेच असते. वाच बरं एकदा. सांची वाच एकदा. बसून वाच. तीन समांतर रेषांवर एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या तीन समांतर रेषांच्या दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढेच. एकदम फास्ट अशा पद्धतीने तुम्हाला ते पाठ ठेवावं लागेल. आता आम्हाला दरवर्षी शिकून मग पाठ झालेला असतो. तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या तीन समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदाचे गुणोत्तर एवढे असते. If three parallel lines are intercepted by a transversal, then the intercepts made on one side of the transversal is equal to the intercepts made on the other side of the transversal. अशा पद्धतीने आम्हाला मुखपाठ असतं. तुम्हालाही ते मुखपाठ होणं जरुरी आहे. आता आपण इथे सिद्धता बघूया. तर हे सर्व लिहून घेतलं. कुठं राहिलं होतं? मग लिहिला पटकन. मग फारच आहे ती. लिहून झालं. इतका वेळ लागतो का रे? आपण पटापट लिहायचं. मी सांगितलं मी लिहिताना तुम्ही लिहा. म्हणून आपण रेकॉर्ड करतोय सध्या. पुस्तकातून लिहा. घे तर पुस्तक लिहि. वहीतून लिहि. चल. तू नुसतं एकदम हत्तीपेक्षा पण स्लो चाल तुझी. लिहून 10 वाचून पाठ झालं मला तिला की तुला अजून लिहिलंच पाहिजे. एवढं दमन म्हणल्यावर कसं बायको नुसतं गाणं म्हणावं लागलं. कारभारी जमाना. पटापट लिहायचं सांगितल्याबरोबर. तर चला याची सिद्धता बघूया. आता सिद्धता करण्यासाठी पहिल्यांदा द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन. सुरुवातीला 3 समांतर रेषा काढूया. दिलेल्या आकृती सांगितल्यानुसार 3 पॅरलल लाईन्स. सपोज दिस वन इज पॅरलल लाईन नंबर 1. तर 1 पट्टीच्या साह्याने काढा. माझ्यासोबत आकृती काढा चला. आणि 3. सपोज दीज आर दी 3 पॅरलल लाईन्स. या रेषा समांतर आहेत असं गृहीत धरा. आज हा प्रूफ आपण पूर्ण करूया. 3 बाण निघाले. 3 पॅरलल लाईन्स. पहिली ट्रान्सव्हर्सल तिला नाव देऊया T1. दुसरी ट्रान्सव्हर्सल in Marathi it is known as छेदी. त्याला नाव देऊया T2.
ABC, PQR, LMN. तर ज्या पद्धतीने प्रश्नामध्ये सांगितलंय, द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन, म्हणजे या 3 समांतर रेषा L, M आणि N. पहिली छेदिका कोणती? T1. दुसरी छेदिका कोणती? T2. LMN ला T1 छेदते त्यावेळेस कोणकोणते भाग होतात? AB, BC. T2 ज्यावेळेस छेदते त्यावेळेस कोणते भाग होतात? PQ आणि RS. आपल्याला AB भागिले BC बरोबर काय दाखवायचे? PQ भागिले QR. तर आता सुरुवातीला लिहूया गिवन पक्ष. तर इकडच्या बाजूने गिवन गिवन मीन्स पक्ष. मराठीतून तुम्हाला लिहायचे पक्ष. बाय द स्टेटमेंट द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स मीन्स वी हॅव गिवन लाईन L parallel to given line L parallel to line M parallel to line L. These 3 lines are parallel. या 3 रेषा समांतर आहे. लगेच टेकायला लागला असले. मला वाटलं दम लागला. लाईन LMA AP BQ CQ आणि ट्रान्सव्हर्सल T1 and T2 का आहे? छेदिका म्हणजे ट्रान्सव्हर्सल. T1 and T2 are transversals. 2 छेदिका दिलेल्या आहेत. राईट. टू प्रूव्ह, मराठीतून याला लिहायचं साध्य. टू प्रूव्ह काय साध्य करायचं आहे? काय सांगितलेलं आहे? इज इक्वल टू, वाक्यामध्ये बघा, इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. मग इकडच्या बाजूचा कोणता रेशिओ होतो? AB बाय BC इज इक्वल टू PQ बाय QR. तो आपल्याला रेशिओ आता सिद्ध करायचा. मग आता बघूया सिद्धता म्हणजे प्रूफ. तर आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे लिहिण्याची अशा पद्धतीने आपण लिहितोय. सर्वात सुरुवातीला प्रूफ. नेहमी सुरुवात करताना काय? ॲज शोन इन फिगर, आकृतीत दाखविल्याप्रमाणे. तर यामध्ये आपण काही सिद्ध करू शकत नाही. BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण बघितलंय. म्हणून इथं करून घेऊया रचना. रचना जर केली तर आपल्याला अशा पद्धतीने जर आपण पॉईंट A आणि R जर जोडून घेतले, जॉईन पॉईंट्स A अँड R, म्हणजे आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मिळेल. जोडून घेऊ. तर इथं लिहूया कन्स्ट्रक्शन. जॉईन पॉइंट A अँड पॉइंट R. पॉइंटला PT घ्यायचं. मग नुसतं याच्यात आपल्याला सिद्धता करताच येणार नाही, कारण आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमाण शिकलो ना. चालतं ना. P आणि C ला जोडता येतं. नाही, सिद्धता तीच येते. पूर्ण परफेक्ट येते. P आणि C जरी जोडले तरी तसंच येतं. काही फरक नाही पडत. उलटी आकृती फिरवते नाही. PC जोडून घेतलं तरी हीच सिद्धता येणार. हे 2च प्रकारे आपण सिद्धता. नाही, BRQC कसं काय जोडता येईल? ते नाही जोडता येईल. हेच जोडावं लागतं. A आणि P हेच जोडावं लागतं. चला, तर नसतं तुझं करून बघ. काही जोडून गणित असले. आता बघूया प्रूफ. प्रूफमध्ये काय आहे की सुरुवातीला लेफ्ट साईडला याचं जर आपण निरीक्षण केलं तर इथं आपल्याला त्रिकोण दिसतोय. तो त्रिकोण काढतोय मी. ACR हा त्रिकोण काढला.
ACR त्रिकोणामध्ये जर बघितलं तर ही बाजू आपल्याला दिसते B. आता या बिंदूला नाव देऊन घेऊया आपण ABCD नाव देऊया. D ही रेषा आहे M. खालची ही जी रेषा आहे ती रेषा आहे M. दिसला हा त्रिकोण. मग आता इथं लिहूया इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे ACR. We have M is parallel to N. Line M is parallel to line N. हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणजे गिवन. पक्षामध्ये आपल्याला ते दिलेलं आहे. बरोबर आहे. लिहायपर्यंत पटकन आणि फास्टली एक खाली एक लिहा. माझ्यासारखं लिहू नका. आकृती काढ. मग त्याला नाव द्यावं लागेल ना आपल्याला छेदल्यानंतर. किती एवढं नॉर्मल गोष्टी कसं काय समजत नाही. ते रेषा छेदल्यानंतर नाव द्यावं लागेल की नाही. आता तुझा जन्म झाल्यावर तुला ओळखण्यासाठी नाव द्यावं लागलं की नाही. तुला जर तसंच ठेवलं असतं बिन नावाचं तर कोणी म्हणलं असतं हे वाद्याचं आहे ना. तसं राहतं ना. ते ओळख देण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस रेषा छेदतात त्यावेळेस त्या शिरोबिंदूला त्या व्हर्टेक्सला आपल्याला नाव द्यावं लागतं. आहे की नाही. पटकन लिही. पण तुझे बरेच प्रॉब्लेम आहे अभ्यासाचे. शाळेत गेलं 7वी पासून नाही. खरं दुर्दैव विचार पहिलीच्या कॉलेजमध्ये आयुष्याचे कोण डायरेक्ट 3रीला गेले ना पहिलीची पोरं. झालं का. घर आलं का. दिल्याचा आदेश झालं की सध्या आपण काय म्हणजे रेकॉर्डिंग करतो तू माझ्यासोबत असते. समजून घे. जास्त घरी जाऊन समजून घ्यायचं. जास्त बसल्यानंतर तर मग ते एका गणिताला 10 तास लागतील. चला झालं लिहून. आवर ना मग पटकन. झालं ना. तर आता समांतर रेषा आहे. वी हॅव स्टडीड बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याचा आपण अभ्यास केलेला आहे.
आणि मग त्यानुसार इथं लाईन एम इज पॅरलल टू लाईन काय एम, इकडच्या बाजूचे गुणोत्तर. Therefore, by basic proportionality theorem, मराठीतून तुम्हाला लिहायचंय प्रमाणाच्या मूलभूत प्रमायानुसार इकडच्या बाजूचे गुणोत्तर कोणतं आहे? AB by BC, AB by BC इज इक्वल टू, इकडून कोणतं गुणोत्तर येणार आहे? AD बाय DR. त्याला देऊया इक्वेशन नंबर. आलं? आता इथं हा इकडच्या बाजूचा जो त्रिकोण याला आपण उलट फिरवून घेऊ. मग तो तुम्हाला कसा दिसणार आहे थोडक्यामध्ये त्याची आकृती काढ. वरच्या बाजूला काय इथं R, नंतर रेषा कोणती समांतर गेलेली आहे? मधली रेषा M. M ज्यावेळेस समांतर गेलेली इकडून, तर या ठिकाणी त्याला इथं बिंदू कोणता येतो? RE. तर RP इकडच्या बाजूला आणि इथे येईल RE. जिथं बिंदू येतो D आणि RP वरती बिंदू कोणता येतो? इथं दिसले. मग आता इन ट्रायंगल RAP वी गेट काय मिळणार आहे? बाय BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इकडची आकृती पुसून काढतो. BPT. आता AP साठी कोणती रेषा आहे आपल्याकडे? इथून ही L रेषा आहे. L रेषा. M आणि M कशाला पॅरलल आहे? L ला. M पॅरलल टू L. देअरफॉर आता इथं लिहितो. इकडच्या बाजूचं गुणोत्तर हा शिरोबिंदू घेतला कोणता? R. RD दिसतो इथून, इथून खाली तर इथं बघायची आकृती. RD बाय DA, RD बाय DA इज इक्वल टू, इकडून काय येणार आहे? RQ बाय QP. करेक्ट. आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर काय? AD बाय DR आहे. मग तसा इथं बदल करून घेऊया. देअरफॉर DR बाय AD इज इक्वल टू, इकडं आपल्याला काय? QR ला, RQ ला काय वाचू शकतो आपण? QR. QP ला काय वाचता येतं? PQ. परंतु आता दोन्हीच साम्य दाखवण्यासाठी इथं AD काय? AD इन न्यूमरेटर, DR इन डिनॉमिनेटर. म्हणून याच्यावरती therefore AD बाय सगळीपर्यंत पटकन लिहावा दे. फटाफट लिहायचं. लिहायला हायलाइट करायचं. दान मग लवकर लिहिलं म्हणजे लवकर
झालं का? मिला काही राहिलं का वाटे? बघून घे पुन्हा म्हणतो हे राहिलं ते राहिलं. चला इकडचं पुस्तक आता मोठ्या आकृतीचं पण काम झालंय, तिला पुसून टाकतो. झालं त्याचं काम. काय तुमच्या वहीवर आहे ना? काढली तुला वहीवर? Therefore, आता बघू इथं चेंज केले सगळे अल्टरनेंडो, व्यस्त क्रिया केली. AD डिवायडेड बाय DR इज इक्वल टू इथं PQ डिवायडेड बाय QR. याला दिलेला समीकरण क्रमांक 2, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सगळं आता हे अंशाला काय केलं? छेद केलं. छेदाला काय केलं? अंश केलं. दोन्ही बाजू सारख्याच केल्या. इकडे काहीच नाही. बाय अल्टरनेटिव्ह लिहायचं, व्यस्त क्रिया इथल्या बाय इन्व्हर्टेंडो मराठीतून लिहा व्यस्त क्रिया. व्यस्त केल्या आपण त्याला. कंपेअरिंग आता दोन्हीची तुलना. इक्वेशन 1 and 2 1 आणि 2ची तुलना. काय यामध्ये ED बाय DR इथं सुद्धा आहे, ED बाय DR इथं सुद्धा आहे. कॉमन म्हणून काय? देअरफॉर AB बाय BC इज इक्वल टू PQ बाय QR. Hence the proof. Also the PQ, QR and AB, BC parallel. हे म्हणले तुम्ही बरोबर आहे. तुम्ही बरोबर नाही. कोणते? PQ आणि QR, AB आणि BC बरोबर नाही म्हणते. बाकीचे PQ QR कशा, हे गुणोत्तर कशा बरोबर आहे? याच्यावर. हे गुणोत्तर कशा बरोबर आहे? याच्याबरोबर. तू एक बहीण आणि 2 भाऊ येतो. तुझ्या बहिणीला तू काय म्हणतो? माझी बहीण. तुझा लहान भाऊ सुद्धा काय म्हणतो? आहे की नाही? म्हणजे हा समजा तू ये, तू हिला काय म्हणतो? माझी बहीण. बी तू बी, तुझा लहान भाऊ काय म्हणतो? माझी बहीण. म्हणजे याचा अर्थ तुम्ही दोघे जण कोण आहे ना? जमलं ना? असं आहे की नाही? हा, लिहून घ्या. असं जमत असतं. तू काल म्हणला जमवा जमवा म्हणून मी म्हणलं जमवत असतं. हां, आपल्याला डायरेक्ट हे वापरावं लागतं गणित सोडवतो. झालं लिहून. एक गणित घेऊ. सॉल्ड एक्झाम्पल पान क्रमांक 12.
क्या करता उड्या मारा अलग क्लीन करा सॉल्ड एग्जाम्पल नंबर 1 काढा आकृती माझ्यासोबत एग्जाम्पल नंबर 1 DE एग्जाम्पल नंबर 1 दिला है इन ट्रायंगल ABC पुन्हा वर गेला इन ट्रायंगल ABC DE parallel to BC DE parallel to BC if DB is equal to 5.4 centimeter, AD is equal to 1.8 centimeter, EC is equal to 7.2 centimeter, then find AE is equal to AE बरोबर तर मग DE पैरेलल टू BC उत्तर बघूया हाँ लिहित राहायचं सारखं नाव DE पैरेलल टू BC given as shown in figure in triangle ABC काय दिलेलं आहे DE पैरेलल टू BC DE पैरेलल टू BC गिवन समांतर रेषा दिलेली समांतर रेषा त्रिकोण म्हणलं की लगेच बेसिक प्रॉपर्टी थेरम आठवलं पाहिजे मग DB किती दिलेलं आहे 5.4 AD किती आहे 1.8 EC किती आहे 7.2 आणि AE आपल्याला करायचं given therefore by basic proportionality theorem we have basic proportionality theorem मध्ये काय येईल मग AD by DB is equal to AE by EC AD by DB is equal to AE by EC मग हे सोडव AD बरोबर किती दिलं आहे 1.4 DB किती दिलं आहे 5.4 बरोबर AE किती दिलेलं आहे AE काढायचं बाय EC किती दिलेलं आहे 7.2 तिरपा गुणाकार केला therefore 1.8 into 7.2 is equal to AE divided by किती 5.4 मग तिन्हीकडे एक दशांश हा दशांश कॅन्सल झाला राईट आणि 18चा पाढा तुम्हाला पाठ असेल काय का पाठ नसता मग आपल्या गरिबीचा 2 ने भाग द्यायचा 2 दूनी 4 1 राहिला 2 7 14 2 9 18 पुन्हा 3 ने भाग द्यायचा 3 9 27 3 त्रिक 9 पुन्हा 3 ने भाग दिला किती राहिले 3 त्रिक 9 बरं जर पाठ असला 18 तर पटकन करता येतं 18 त्रिक 54 नसलं तर आपलं 2 ने 3 ने भाग द्यायचा आता किती शिल्लक राहिले 7.2 आहे की नाही भागिले किती 3 तर मग आता जागा कुठे आपल्याला
Therefore, A is equal to 7.2 divided by 3. मग 3 ने भाग दिला, 3 दुनी 6, 1 राहिला, 3 चौक 12. मग A बरोबर किती? 2.4. लिहा बरं लवकर आता. हां, सोपं आहे. समजून दिल्यावर सगळं सोपं राहतं. सोडवायला दिल्यानंतर मग अवघड होतं. समजून द्यायचं होतं, समजून दिलं की मग सोपं आहे. मला ते येतच होतं. राईट. लिहा मग दम आणि व्यवस्थित.